तो ज्ञानराजा सुपात्र दया अथविता महापुण्य राशी नमस्कार ज्ञानेश्वरासी पुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। गुरु गोविंद बाबा की जय। भोलेनाथ भगवान की जय। आशापुरी माता की जय। आणि इकडे तोंड करा आणि इकडे तोंड करा. हे बघा तरुण मंडळ, हे बघा सर्व दादांना विनंती आहे लांबू कोणी न या ठिकाणी हरिपाठामध्ये या. आपण त्याच्यावर कायमच नसतो. या 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 सर्वांनी यामध्ये या 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 नका लाजू या. अहो या सर्व तरुण बांधवांना विनंती आहे की आपण सुद्धा मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. चला या. अहो या. रामकृष्ण
हरी
विठ्ठला
जागा कमी पडते सिंगल पावले सिंगलच खेळा महिला मंडळ इथं जास्त गर्दी झालेली आहे, एक लाईन गेली तरी चालेल. पुढे सरका तुम्ही, या सर्व मोठ्यामुळे पुढे सरका. या पुढे या. तुम्ही इकडे तोंड करा, आता इकडे नका सरळ इकडे यांच्यासारखं तोंड करा. ती मध्ये लाईन गेली. हा, सगळ्यांनी 2 मिनिटं उभा राहा आणि ज्याच्या पायात चप्पल आहे त्याने बाजूला काढा. थोडा अंतर ठेवा या लाईनीमध्ये. थोड़ा दूर हेलो 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 गेंद हेलो हेलो हेलो
Thank you.
मंडळी सर्वांना धन्यवाद. अगदी छान. हे बारका बारका हॅलो हॅलो जसा विकू दे हॅलो 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 अरे हॅलो आता करणार का नंतर नंतर आणि पाठवा नंतर फुगड्याच्या वेळेस इकडं पण असणार आहे. हे बघा सर्वांनी माऊलीचं भजन करायचं बरं का. हरी
गुरुकुल महाराज आले. सर्वांनी माऊली बोलायचं बरं का आणि टाळी वाजवायची. वा 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 महाराज मंडळ तुम्ही इकडे करा. हे बघा शांतता राखा, आवाज नकोय. सर्वांनी माऊलीचं भजन म्हणायचं. आम्ही ज्ञानोबा बोले सर्वांनी माझ्या पायाला माऊली म्हणायचं ना. आवाज आला पाहिजे. माऊली तुम्ही म्हणायचंय. टाळी वाजवायची आणि माऊली म्हणायचं बरं का.
सुनील महाराज करा. हे बघा महिला मंडळ आपली लाईन व्यवस्थित करून या सर्वांनी
Oh
रागीमध्ये इकडे रागे श्री गुरु साजेचा असतात पाठीला येतनात लेखा कोण करे आदिनाथी करता काही विनोबा सोगे तेचे पावे पतरो दळवते लोणी मैत्रा त्याला संघातो ना देव मनी दरदरो मोदरे गुरु गोमे गुरु साजेचा पाठीला येतनात लेखा कोण करे ओले लोपला या ठिकाणी महिला मंडळ सर्वांनी आपण जागेवर बसून घ्यायचंय। या ठिकाणी फुगड्यांचा कार्यक्रम होणार आहे। या ठिकाणी या ठिकाणी आमचे आळंदीकर विद्यार्थी मंडळ यांचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे अश्व म्हणजे घोडे जसे रथाला आहेत त्याप्रमाणे आपण या ठिकाणी ते त्यांचं सादर करणार आहोत। तरी सर्वांनी शांतता राखायची। महिला मंडळ पाठीमागे बसायचं सर्वांनी। चला विद्यार्थी मंडळ लगेचच तयारी करा, वेळ लावू नका। सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आवाज जात नाही। आता बालुशाहीची बरी बरी आता कुणी खायचे आवाज करा। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आता कमी होईल विद्यार्थ्यांना
काढला ना हो. एक कारण दीप प्रज्वलन आहे. दीप प्रज्वलन झाल्यानंतर नागभजन शिष्य भजनी मंडळ त्यांचा भजनाचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर अन्नदान म्हणजे आत्ताचा महाप्रसाद आहे. मी क्रिस्तीन बोटूर कुलदीप प्रभाकर वैकी प्रभाकर वासुदेव वैकी यांची आता पद्धत आहे. तरी कुलदीप वैकीने आता मंडपात येण्याची कृपा करावी. कारण का जेवताना अगोदर आपल्याला संकल्प सोडावं लागतं. आता आणि उद्याला रामकृष्ण हरी. भजनाचा सुद्धा कार्यक्रम आहे. लवकरात लवकर फुगडी करायची आहे. आनंदी करा करता गौरव टाळी वाजवा आवाज हॅलो 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 वाजवा टाळ वाजवा. धन्यवाद. चला जागेवर बसा. सरपंच फुगडी बोलतो तुकारा झाला जयदीप तरी फुगडी तुकारा. चला जोडी जोडीने फुगडी करा. पुरुष मंडळ किंवा महिला मंडळ या संस्कृतीने वेळ कमी लवकर वर या. ज्याला फुगडी खेळायची त्यांनी पुढे या. कंपनी खाली बस छोटे मंडळ.
पिता सदानंद तरे यांनी फुलवडी जोडीने सोनी सोनी ए सोनी उठ ना चला महेंद्र वर्तक सर वर्तक मॅडम या नाचून काल वाजवा तिकडे खेळा नाचून नाचून जमा असं गाडी नका जाऊ नाचून गेला टाळी वाजवा जय हो टाळी वाजवा टाळी टाळी टाळ वाजवा टाळ धरा सर्वांनी धरा गोपाल कृष्ण भगवान की बस 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 जागेवर हळू जागेवर उभा राहा जागेवर चेक करीत असेल तर उभा राहा जागेवर चला सुनील महाराज लवकर पुढे लावा जोडी लावा चला स्वयंस्फूर्तीने चला ताली वाजवा स्वागत करा लवकर
चला जोरात स्वागत करा. धन्यवाद. बस बस. चला आता आळंदीकर मंडळी शेवटचं गरुड पुराण. चला आळंदीकर मंडळी लवकर गरुड पुराण. लवकर लवकर. ए थांब सुनील महाराज, थांब आळंदीकर. सुनील महाराज त्यांचा होत्या था शेवट सामुदायिक डान्स. सामुदायिक चला. छोटे बालगोपाळ येडवणकर चला. सुनील महाराज पाठवा सर्व मध्ये. सचिन महाराज हा. सुनील महाराज रांगेत इकडे इकडे. या सर्वांनी बाल कलाकाराकरता सर्वांनी जोरात टाळी वाजव. सुनील महाराज लवकर. हा सर्वांनी रांगेत सामुदायिक नाचायचा. बस 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 बस. चल आळंदीकर महाराज शेवट आता. लवकर उठा रे, लवकर उठा. बस बस आळंदीकर आता शेवट. इथे भजन होणार आहे, नंतर आपलं भोजन होणार आहे. 4 ते 5 पंक्ती होणार आहे जेवणाच्या. आज जास्त गर्दी आहे. लवकर. टाळ मागे ठेवा रे. वा वा. सुनील महाराज थांबा. सुनील महाराज थांबा इकडे. त्यांचं पाहू द्या. गडबड करू नका तुम्ही. शेषशाही भगवान ज्यावेळेस गरुडावर बसून येतात. हा लवकर रे. वा मन का मूड चले त्याचा. वा वाजवा रे. टाळ वाजवा गंगाळे महाराज. वाह टाळी वाजवा. क्या बात है. वाह वाह. चतुर्भुज भगवान की जय हो. वाह वा वा. आता पाण्यामध्ये भगवंत का. पाय कोणाची घाल. मोठं पाहिजे पाहिजे. मोठं पाहिजे. वा वा वा. जोरात.
ताळी वाजवा. वा 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 वा. अद्वितीय. जोरात टाईट वडा टाईट वडा. शिट्ट्या वाजवू नका रे कोणी. शिट्ट्या वाजवू नका. शिट्ट्या वाजवायची जागा नाही. शिट्ट्या बाहेर वाजवत जास्त लग्नामध्ये. चला बस चला. झालं का अजून राहिले का. आ वा वा भारी तुम्ही रे. वा वा टोपीवाले महाराज छान. आटपा लवकर. वाजवा. वा गरडावरी माझा कैवारी आला. भगवान गरडावर येत आहेत. वा वा टाळी वाजवा. टाळी जोरात टाळी. जय हो. वा टाळी जोरात. सात सहा सरासर. बस गरुड म्हातारा झाला तर हो बाजूला. स्पीड कमी झाली आता. बस आता या ठिकाणी सर्वाला फुगड्या खेळावं तर वेळ आपल्याकडे कमी आहे. आता भजन होणार आहे आणि अगदी सर्वात महत्वाचं आहे आपल्याला दीप प्रवचन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर अगदी भजनावाला विनंती आहे याच्यानंतर भोजनाची पंगत होणार आहे. थोडं पंचपदी म्हणून आपण भजन सेवा करायची आहे. आणि पूर्ण नगर भोजन जवळजवळ 4 ते 5 6 पंक्ती या ठिकाणी होणार. त्याच्या अगोदर हॅलो आता दीप प्रज्वलन आहे. सरळ समोर येऊन बसा. आता समोर येऊन बसा. दीप प्रज्वलन आहे आणि कोणाच्या अंगाला दिवा लागणार नाही याची दक्षता घ्या. हळू सावकाश सावकाश. आताच नाही सांगितलं तर बंद करा. लाईट सांगितलं तर बंद करा. महाराज सांगतील लाईट बंद करायला घ्या. लाईट बंद करायची. दिवा लावताना कोणाच्या अंगाला लागला नाही एवढी दक्षता घ्या. ए खुर्ची काढा तिकडं. फोटो ओपन करा. खुर्ची काढा. तिथे अगरबत्ती मेणबत्ती लावायची. फोटो समोर. तिथल्या समोरचे तरुण पोरं पुढे बसा. मेणबत्ती लावायची फोटो समोर. राकेश टाळ गोळा करा रे. विषय ठेवा. टाळ सर्व अस्ताव्यस्त ठेवू नका.
इथे सिद्धू मेणबत्ती पाठव इकडं 15-20 मेणबत्त्या. हॅलो, सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाळगोपाल मंडळ सर्वांना विनंती आहे की आपण शांतता राखा. सर्वांनी शांतता राखा. या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होणार आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांना विनंती आहे की आपण शांतता राखा. पालत्या घाला 4-5 लाख रुपये झाले. अरे मोठा पाय होतो. एक माचीस आणले, माचीस पाठवा. शांतता राखा. अतिशय सुंदर असा कार्यक्रम चालू आहे. कोणी विक्षेप करू नका. शांतता राखा. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री गुरु गोविंद महाराज की जय. आशापुरी माऊली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वनसूत हनुमान की जय. सर्वांनी शांतत राहायचं. अगदी 2 मिनिटामध्ये. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण आज वेळ कमी, सोंग जास्त झालेत. मी अविवेकाची काजळी. विवेक विको कमी कर आवाज. हॅलो हॅलो दिव्याच्या ज्योतीवर सगळ्यांना शांत राहायचं. हॅलो, हे बघा. 1 मिनिट या ठिकाणी. आज आपल्या या येडवण ग्रामभूमीमध्ये या होळीपाडा या ठिकाणी गुरुवर्य महंत हरिभक्तीपरायण विष्णूजी महाराज केंद्रे बाबा यांच्या हस्ते प्रथमतः दीप प्रज्वलन होणार आहेत. आणि त्या दीप प्रज्वलनाच्या अगोदर या ठिकाणी भगवंताचं भजन होणार आहेत. सर्वांनी भजनही बोलायचं आहे. हॅलो हॅलो, शांत राहा. सर्वांनी माऊलीचं भजन करायचं आहे. माऊलीचं नामस्मरण केलं तर ते भगवंताचं नामस्मरण केल्याप्रमाणे आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. संताची सेवा, संताचं नामस्मरण करायचं आहे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा 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 ओम नमो श्री ज्ञानेश्वरा। या ठिकाणी हरिभक्तीपरायण गुरुवर्य महाराजांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार आहेत. सर्वांनी दीप प्रज्वलन झाल्याच्या नंतर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. लाईट बंद करा. कमळाकर लाईट बंद करा. थांबा आवाज करू नका. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता सर्वांनी आपापल्या मेणबत्त्या चेतवायच्या आहे. आपले कपडे सांभाळा. हे बघा गोंधळ कोणी करू नका. मेणबत्ती पेटवण्यासाठी बोलायची गरज नाही. या ठिकाणी एक दीप उत्सवाची ओवी म्हटल्या जाईल आणि त्या दीप उत्सवासंबंधी बाबा आपणाला मार्गदर्शन करतील. एक बालगोपाल मंडळ एक विनंती आहे की आवाज कोणी करू नका, गोंधळ कोणी करू नका. कपडे सांभाळा आपापले. कोणाच्या अंगाला चटका लागणार नाही याची दक्षता घ्या. दीप उत्सवावरली एक ओवी सर्वांनी मागे म्हणायची आहे. हॅलो विकू द्या. पुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हात वरती करा. भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. म्हणा पुढं सर्वांनी ओवी म्हणा बरं काय. पाठीमागे म्हणायची. पुढं म्हणा. मी ओके विकू द्या. हॅलो हॅलो आवाज मोकळा द्या. हॅलो आवाज करा. आवाज. हॅलो मी अविवेकाचे काजळे. अविवेकाचे काजळे फेडोनी विवेक दीप उजळे. फेडोनी विवेक दीप उजळे. योग्या पाये दिवाळे निरंतर. योग्या पाये दिवाळे निरंतर. मी अविवेकाचे काजळे. अविवेकाची काजळे. फेडोनी विवेक दीप उजळे. फेडोनी विवेक दीप उजळे. योग्या पाहे दिवाळे निरंतर. योग्या पाये दिवाळे निरंतर. मी अविवेकाचे काजळे. अविवेकाचे काजळे. फेडोनी विवेक दीप उजळे. फेडोनी विवेक दीप उजळे. योग्या पाहे दिवाळे निरंतर. योग्या पाये दिवाळे निरंतर. पुंडलिकावर पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय.
आशापुर माता की जय. लाईट चालू. यानंतर हरिभक्तीपरायण गुरुवर्य लाईट बंद करा, लाईट बंद करा, 2 मिनिटं बंद ठेवा. आपल्याला 2 मिनिटं दीप प्रज्वलनानिमित्त आपल्याला 2 शब्द सांगणार आहेत, ते आपण शांततेने ऐकावे. ऐका. समोरचे मंडळ, सर्व छोटे मंडळ इकडे बघा. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. हात वरती करा, अंगाला स्पर्श करू नका, फुकून. छोटे मंडळ इकडे बोलू नका. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तर योग्या पाही दिवाळी निरंतर. श्री संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जसं योगियांच्या जीवनामध्ये नित्य दिवाळी असते, आपल्या जीवनामधील अंधकार जाऊन ज्ञानरूपी प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडावा, हाच भाव ज्ञानोबा या ओळीमध्ये प्रकट करतायत. विनंती असेल की आपल्या जीवनामध्ये सातत्याने विवेक म्हणजे वैराग्य, आपल्याकडनं ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या अक्षराची सेवा घडो, एवढीच आजच्या या दीपप्रवचनाच्या निमित्तानं गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्वाला विनंती असेल की एकदा आपण सर्वांनी मोठ्याने एकदा जयघोष करायचे. वेळ आपल्याकडे कमी आहे, म्हणून मी अगदी थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करतोय. मोठ्याने एकदा हात वरती करायचा आणि मोठ्याने गजर करायचा आहे. पुंडलिका हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज के, जगद्गुरु तुकाराम महाराज के, सद्गुरु जोग महाराज के, गुरु गोविंद महाराज की जय. गोविंद महाराज की जय. आशापुरी माऊली जय. लाईट लावा आणि कोणी तोंडाने फुकू नका, असे हाताने विजवा आणि घरी आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचे. तोंडाने फुकू नका, अंगावर पोळेल याची दक्षता घ्या. पुढे सूचना द्या सरपंच, पुढे सूचना द्या. शांतता राखा. महिला मंडळ, बाल गोपाल मंडळ, बडबड कोणी करू नका, थोडी शांतता राखा. सर्वांनी पसादान म्हणायचं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दानये. जय खळांचे व्यंकटी चालो, तया सत्कर्मी वागो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताची तिमिर जावो. विश्वसो धर्म सूर्य पावो, जो देवांचित तुळशी लावो. प्राणिजात वर्षेत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांती मांद्याळी. अनवर्त भू मंडळे भेटू तया भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते अर्णव पियुषाचे. चंद्रमेचे अलांछन मारातण दरे तापैन, ते सर्वाई सदा सज्जन सूर्यदेवतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिने लोके. भजिजो आदिपुरुषे अखंडित, आले ग्रंथोपजीवे. विशेष लोके दृष्टा दृष्ट विजय होवा. एक मने श्री विश्वेश्वरा हो, आहो दान पसावो. येणे वरदान देवो सुख्या झाला, येणे वरदान देवो सुख्या झाला, येणे वरदान देवो सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती शांती. सर्वांना एक सूचना आहे. उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता हरिभक्तीपरायण महंत गुरुवर्य विष्णूजी महाराज केंद्रे बाबा यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. तरी सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाल गोपाल मंडळ सर्वांना विनंती आहे की आपण ठीक 9:30 वाजता काल्याच्या कीर्तनासाठी आपण उपस्थित राहायचंय. सर्वांना विनंती. दुपारी 3 वाजता आपल्या ग्रामभूमीमध्ये दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे. सर्वांनी याचीही नोंद घ्यावी. रामकृष्णारी. आत्ता नागबंदी भजनी मंडळ विरातन बुद्रुक सफाळा पश्चिम यांचं भजनाचं कार्यक्रम होईल. 1 तासाचं
त्याच्यानंतर लगेच भोजन. आणि उद्याला सकाळी 4:30 वाजता बरोबर काकडा आहे, काकडा आरती आहे. येताना ताट घेऊन यायचं आहे आणि दिवा घेऊन यायचा आहे. कारण काकडा ओवाळताना दिवा आणि ताट हवा आहे. तर प्रत्येकाने येताना काकडा इकडे मिळेल, फक्त दिवा आणि ताट घेऊन यायचा उद्या सकाळी 4:30 वाजता. आणि दिंडीसाठी जेव्हा नगर प्रदक्षिणा होईल पंढरपूरसारखी, तेव्हा कोणीतरी 2-4 महिलांनी तुळस घेऊन यायची. चला